राजाभाऊ सातारा आपण पाहतोय फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आहोत फलटण नगरपालिकेच्या ऐतिहासिक वास्तूसमोर। इथूनच या फलटण शहराच्या वास्तूच्या जडतघडणीला विकासाला सुरुवात झाली अशी ही ऐतिहासिक कालीन वास्तू। आणि आज आपण पाहणार आहोत की या मतदारसंघात फलटण शहरात असणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया, उमेदवारांच्या प्रतिक्रिया आणि काय विकासाचा अजेंडा आहे, कोणते उमेदवार कोणत्या पक्षावरून उमेदवारी घेऊन आपलं मत प्रदर्शित करून भावी नगरसेवकाची स्वप्न पाहतायत हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय। नगरपालिकेची निवडणूक लागली, काय सांगणार आहे? आम्ही बंगालला येतूनच आम्ही मोठे केले, बंगालला जात होतं, दुकान होतं ना, बंगालला आम्ही येतूनच पोरं मोठे केलेले आहेत, शाळा शिकलेल्या आहेत। आम्हाला पण संडास बाथरूम मोठं आम्ही जाणूनच जात होतो। आणि काय रस्त्याचं कामं पण तशीच बघा की काय पाहिजे आता तुमच्या? आम्हाला रस्त्याचं कामं पाहिजे आणि शिक्षण काय कामं वगैरे पाहिजे आम्हाला। अजून काय पाहिजे? किती वर्ष झालं इथं राहत आहे? वर्ष झालं सर, 7 वर्ष झालंच आम्ही इथं राहिलेला, बरेच वर्ष झालं। मग आता काय बदल दिसला का आपल्याला? कायच बदल नाही ना। मग आता काय पाहिजे म्हणला तुम्हाला? रस्त्याचं कामं पाहिजे, पूर्ण कामं पाहिजे। म्हणजे निवडणूक झाल्यावर ते करतील का आता तरी? करतील ना, करतील का बरं? इतके दिवस झालं नाही ना, आता होईल म्हणताय, असं कसं? आता बघू हे निवडणूक झालं की करताय का नाही बघायला पाहिजे ना। कोण कोण उभं इथून वाढणार? पवार, देव पवार। हां, अजून नगराध्यक्षासाठी कोण आहे? दादा। अजून कोण आहे? झालं तेवढं एवढेच उमेदवार माहीत आहेत। पण तरी ही व्यथा आहे, समाज कितीही प्रगत झाला तरी समाजातही वेगवेगळी अंग असतात आणि समाज प्रबळ होण्यासाठी, लोकशाही प्रबळ होण्यासाठी शैक्षणिक अभाव जर असेल तर नक्कीच त्या भागाला उपेक्षितपणा, दुर्लक्षितपणा येतो। तर ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण फलटणमध्ये पाहत आहोत, धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक गाव आहे तरीसुद्धा अजूनही या फलटण शहरातले काही प्रभाग असे आहेत की दुर्लक्षित आहेत, विकासापासून वंचित आहेत, शैक्षणिकदृष्ट्या वंचित आहेत। हे आपल्याला ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने समोर येत आहे। नमस्कार, कशा आहे तुम्ही? बरं आहे। बरं आहे। नगरपालिकेची निवडणूक लागली आपल्या, हा मोठ्यानं बोला की। आता ते पाणी बी मिळत नाही, सगळ्यात बी चांगलं झालं नाही तर करायला पाहिजे ना। मग काय, मग किती वर्ष झालं आपण राहता इथे? आता तो सांगू का, 50 वर्ष झालंय। हा, 50 वर्ष झालं। कचरा गाड्या राखलं, कचरा गाडी बी येत नाही, पाणी बी नाही, संडास बाथरूम बी नाही, काय करायचं आता? कसं मग आता तुम्हाला- कसं ना दादा? मग तुम्ही इथं राहिला कसं? इथंच राहिलंय आम्ही, आमचं लय दिवस झाले। मग तुम्ही तक्रार नाही केली का याच्या आधी? केलं नाही, हम्म. केलं नाही असं। नाही। केलं मला आता नगरपालिकेच्या निवडणुकीतनं काय पाहिजे? बदल काय पाहिजे? संडास बाथरूम हे सडक समजा करायचं आणि संडास करायचं, नळ करायचं, नळ करायचं। आता हे काय म्हणते आजी, जरा काय पाहिजे म्हणते? सगळं पाहिजे म्हणते त्यांना चांगलं पण करून। सगळं म्हणजे काय पाहिजे? रस्ता, कचरा गाडी, काय नाही, काय सोय नाही, ते सगळं पाहिजे म्हणते। पण ताई तुम्ही इथे राहता, हा, हा किती नंबरचा प्रभाग आहे? एक नंबर। बरं, आता तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही आता महिला आहात तर महिलांसाठी, लहान मुलांसाठी इथं काय आवश्यक आहे, काय वाटतं तुम्हाला? कसं शिकतात? आणि निवडून कोणाला द्यायचं? हा प्रभाग क्रमांक किती आहे? ठीक आहे, सांगा आता तुम्ही काय सांगाल तुम्ही नगरपालिका निवडणुकीचं? नगरपालिकेचं देवा पवार, नर्मदा तेव्हा ते येणार। चला, हे झालं तुमचं येणार म्हणताय, मग ठीक आहे। तुम्हाला प्रभागात काय पाहिजे हे सांगा। आता हे गटराचं कामं हे आणि वगैरे कामं नाही, तर मजुरी करतात, बांगाला जातात, हां, ते बंद व्हावं। आता हे आले का नाही नगराध्यक्ष आपलं शमशेर दादा, ते सगळं बदल होईल। हो, पण नगराध्यक्षाला 2 उमेदवार आहेत, तुम्ही म्हणता शमशेर आले, 2 आहेत ना, मग काय? आहे पण शमशेर दादा येणार 100%। म्हणून तुम्हाला असं म्हणायचं? हो, म्हणजे हा त्यांचा भाग आहे का? हो। तुम्ही काय पाहिजे म्हणणार, प्रभागात काय पाहिजे सांगाल आम्हाला? विकासच पाहिजे, दुसरं काय पाहिजे? काय विकास पाहिजे? म्हणजे कामं पाहिजे, मजुरी पाहिजे, सगळं हेच पाहिजे लोकांना। वार्ड क्रमांक 1 मध्ये देवीदास पवार 100% निवडून येणार आणि नर्मदा पवार
या 100% येणार आणि आमचे शमशेरदादा नाईक निंबाळकर हे 100% फिक्स आहेत नगराध्यक्ष. आणि समर पेठेत 35 वर्षे काही विकास कामे झालेलं नाही. आता या 5 वर्षात देवा अण्णा पाटील इथं सभामंडप बघू शकतो तुम्ही, सभामंडप मंडळ करून आणल्यात आणि रस्त्याचं कामे मंजूर करून आणल्यात आणि 80 लाख रुपये असं मंजूर करून आणलेलं आहे. आम्हाला देवांना 100% फिक्स पाहिजे नगरसेवक. मी आपल्यास काहीच विचारलं नव्हतं की कोण निवडून येईल, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या खात्रीनं सांगितलं की हे निवडून येणार. मला हे विचारायचं आहे की ह्या तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या ह्या वार्डामध्ये भागात काय सोयी सुविधा हव्यात तुम्हाला हे सांगा. आम्हाला संडास बाथरूमची सोय नाही, त्यावर रस्त्याची सोय नाही, काही सोय नाही आम्हाला इथे. ती हवंय. ते हवं आहेत आम्हाला बदल पाहिजे. आता नगरसेवक आम्हाला देवदास किसन पवार पाटील एवढेच. आणि नगराध्यक्षाबद्दल काय सांगा. नगराध्यक्ष आम्हाला शमशेरदादा पाहिजे. का बरं शमशेरदादा? शमशेरदादा आम्हाला 5 वर्षात आम्हाला इथं सभामंडप आम्हाला मंजूर करून दिलेत. अजून 80 लाख रुपये आम्हाला मंजूर करून इथं दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या प्रभागाचं लक्ष आहे, लक्ष आहेत आमचं. म्हणून ते पाहिजे. हो म्हणजे तुम्हाला वाटतंय ते नगराध्यक्ष झाले तर तुमचा विकास करतील? हो 100%. नक्की वाटतंय? हो 100%. खात्रीनं सांगा. खात्रीनं 100% होणार. हा, दबावाला बळी पडून सांगू नाही नका. नाही 100% होणार नगराध्यक्ष. असं कधी काम केलंय का? हो केलंय. मग आता तुम्हाला ह्या विभागामध्ये सगळ्या गोष्टी हव्यात असं हो म्हणताय आणि होईल का हे? होणार 100%. आणि मी तुम्हाला न विचारता तुम्ही बोलला की आमचे हे निवडून येणार, म्हणून तुम्ही एवढ्या खात्रीनं सांगताय तर ठीक आहे, निवडून येणार इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी निवडून आल्यावर काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. महिलांसाठी काय करायला पाहिजे? तुमच्या इथल्या महिलांच्या सुविधा सांगा. महिलांसाठी विकास म्हणजे कामं असं नगरपालिकेत पण एकाला लावलेलं नाहीत त्यांनी 35 वर्षात. आता देवांना नगरसेवक झाल्यावर त्यांनी 100% लावणार. खात्री वाटते तुला? हो 100%. नमस्कार. नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. निवडणूक झालं तर कुठलं कामच आहेत पोरांची? कामच केलं नाही ती पोरांची. पोरं नुसतं बोंबलत फिरतात असत. काय करतात काम? काय पाहिजे कामं? काय पाहिजे तुम्हाला? काय 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 असलं तर ती करतात. ती काय असलं ती करतात. असं आहे ना, का कुठं लावतात तिथं करतात ती कामं. काय म्हणत नाही ती पोरं. हा नुसतं पोरं फिरतात ती बाबा गावाला. काय काम करतात नगरपालिका? काय मग कसं तिथं काय पाहिजे? अहो काय पाहिजे रे? रोड आहे का तयारी? आज माणसा पोरं सगळं नुसतं फिरतात. काय कामं नाही ते, काय नाही ते. बेरोजगार आहेत असं म्हणायचं. मग काय किती वर्ष झालं आपण का करता इथे? बरंच दिवस झालं. सारखं मतदान करतात. 6-7 वर्ष धावलं होऊन गेला. तुम्ही आता म्हणला पोरांच्यासाठी काम पाहिजे. काय करावं असं वाटतं तुम्हाला लोकांनी? अहो काम पोरांना लावलं हा. तर पोरं सुधारतात ना. ते नुसतं बोंबलत तर मोकळी फिरतात. काय असं आहे ना, कुठं बी कामं पोरांना लागलेले. इथल्या पोरांना एक बी पोरांना नाही काम. मग ही पोरं काय काम करतात? काय काय सांग मला. तू सांगता ते काम करतात. तुम्ही सांगता ती कामं करतात. म्हणजे यांना नोकरी लावली पाहिजे असं म्हणायचं. नोकरी लागलंच पाहिजे ना. हा निवडणुकी येतात ते माणसं नेतात. काय आहे का? बरोबर आहे का? कुठे बरं मग आता तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष कसा पाहिजे? कसं पाहिजे म्हणजे आता ही पोरं उभं राहून इकडे तिकडे पडतात. काय आहे त्याला काम आहे का? असं आहे ना. आपली नगरपालिकेची निवडणूक लागली बरोबर, फलटण नगरपालिकेची. तर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पाहताय सगळे प्रचार चालू आहे. पण आता या निवडणुकीनंतर आपल्याला काय विकास पाहिजे तुमच्या त्याच्यामध्ये? प्रभाग क्रमांक 1 आहे ना आपला. काय पाहिजे तुम्हाला? काय वाटतं सांगा. जागा. हा थांब तसं ठेव. हा रस्त्याचं काम महिलांसाठी आणि काय कचरा गाडी भेटतं एवढं एकदम स्वच्छता पाहिजे. आणि पोरांसाठी जरा खेळायला काहीतरी असं म्हणजे बगीचा इकडे बगीचा नाही का? नाही. अजून काही स्वच्छता आहे का तुमच्या इथे काहीच प्रभागात? नाही स्वच्छता इथं. काय नगरपालिकेकडून स्वच्छता काहीच पाहिजे नाही. म्हणतात. तर झाडू बी काय मारायला येत नाही. नुसतं तिथनं मारतात आणि जातात. निम्मा मारतात निम्मा मग जातात. तुम्ही तक्रार का करत नाही नगरपालिका? तक्रार केली की आम्ही हा. लय वेळा तक्रार केला पण आलंच नाही ते इथपर्यंत. म्हणजे आता तुम्हाला सगळी स्वच्छता पाहिजे इथे. स्वच्छता पाहिजे. बरं बगीचा पाहिजे. बगीचा अजून पाहिजे. दुसरं काय पाहिजे?
पाणी पाणी वेळेवर येतं का पाणी? येतं वेळेवर, पण जास्त वेळ राहत नाही, लगेच जाते. मग आता हा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 2 आहेत. तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण असावा, कसा असावा? हा? शमशेर दादा. शमशेर दादा का? बघा मंडळी, असा प्रकार आणि हे सगळं येतंय पुढे. आपण अजून येऊया. ताई, आपण काय करता? घरातच असता तुम्ही? इथेच राहता? हा प्रभाग क्रमांक 1 आहे. काय पाहिजे तुम्हाला, काय वाटतं इथे? सोयी रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, पाण्याची सोय व्हायला पाहिजे, पोरांना बगीचा पाहिजे आणि महिलांसाठी कामं पाहिजे. म्हणजे महिला बेरोजगार आहेत? बेरोजगार आहेत. म्हणजे कशी कामं पाहिजे त्यांना? काय कशी आता घरात सुशिक्षित बसून महिला शिकलेल्या आहेत का? आहेत, निम्म आहेत, निम्म नाहीये. नाहीये. त्यांना पण कामं पाहिजे. त्या पद्धतीनं काम पाहिजे. हो. आणि पलीकडे आम्ही सांगितलेलं आमचं म्हणजे नगरसेवकांना सांगितलं, तर नगरसेवक काय म्हणतात, तुम्हाला हातपाय नाही का, बंगालला जावा असं तसं बोलतात. बंगालला म्हणजे असं बंगाल स्क्रॅपचं काम करायला जावा असं बोलतात. मंडळी, हा एक पारंपरिक उद्योग या वसाहतीतला आहे. पण तीच काळानुसार थोडासा शैक्षणिकदृष्ट्या बदल पण झाला पाहिजे, क्रांती झाली पाहिजे आणि औद्योगिकरणासाठी हे लोक वाट बघतायत. पण यांना त्यांचा बाकीचा पूर्वीचा असणारा पारंपरिकच व्यवसाय करा असं सांगितलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने आपल्याला कितपत योग्य वाटतंय कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की जरूर सांगायचंय. आपण परत एकदा ताईला भेटू. ताई, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला आता तुम्ही ह्या आजीची पिढी आणि तुमच्या पिढीमध्ये फरक आहे. तुमच्या नवीन पिढीमध्ये काय घडावं असं वाटतं? आता गडावं म्हणजे काम सगळ्यांना पाहिजे, रस्त्याचं काम आहे, बगीचा, पोरांचं शिक्षण हे महत्वाचं आहे. ते झालं पाहिजे. हो, झालंच पाहिजे. दुर्लक्षित भाग होता ना हा, दुर्लक्षच भाग होतो, तिथं काहीच भाग नाही, असं स्वच्छता पण नाही. त्यामुळे तुम्हाला हो, त्यांनी यायचं, मापं घेऊन जायचं, हा करणार काम एवढं बोलून जायचं, पण करतच नव्हतं, लक्ष देत नाही. विकास व्हावा असं विकास वाटतं. व्हावा असं वाटतं. आपल्या फलटण नगरपालिकेची निवडणूक आहे. आपण आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. एकच आहे ना हा? तर आता तुम्ही ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला काय सांगाल की काय निवडणूक मध्ये आणि विकास काय झालाय, काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक 1 नंबर वॉर्डमध्ये सध्या आपण जिथे उभं आहे, तर इथून आमचे देवदास किसन पवार हे अपक्ष उमेदवार आहेत आणि नर्मदा किसन पवार हे अपक्ष उमेदवार आहेत. हे देवांना ते ओपनमधून आणि दोन्ही उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार आहेत. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट अशी आहे की सोमवार पेठेच्या जनतेला फक्त आणि फक्त देवदास किसन पवार, नर्मदा किसन पवार हे निश्चितच झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांनी जी कामं केलेली आहेत ही त्यांची म्हणजे पहिलेच इलेक्शन आहे, ते लढवतं ते पहिलेच आहे. त्याच्यासाठी विषय असा आहे की जनतेने ठरवलेलंच आहे की ह्यांनाच आपण उमेदवार म्हणून निवडून द्यायचं. जनतेचा त्यांनी विकास केला. वार्डातल्या लोकांनी हो, हे ठरवलं म्हणजे काय, त्यांचं काम काय आहे? त्यांनी जेव्हा त्यांचे वडील होते, त्यांचे वडील असताना सुद्धा त्यांनी सुद्धा एवढं मोठं योगदान या सोमवार पेठेला दिलेलं आहे की ते सत्ताधाऱ्यांनी सुद्धा दिलं नाही. त्यामुळे ते पाहिजे. हा, त्यामुळे ते पाहिजे नाही. त्यांनी काम सुद्धा. आणि नगराध्यक्ष तर सांगा म्हणजे ते काय वन साइडच आहे. काय म्हणतात ते शमशेर दादा नाईक निंबाळकर फिक्सच आहे. हो, फिक्स येणार, फिक्स. आणि मोठ्या मताधिकाने इथून आमचं भरपूर म्हणजे अगोदर नगरसेवक होते, विरोधी पक्ष नेते इकडे आले होते का? इथे काही विकास काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर इथं खूप मोठा विकास काम झाला. एवढ्या 25 वर्षात झालं नाही ना, ते आत्ता झालेलं आहे. लक्षात बघा, हे अशा काही प्रतिक्रिया येत आहेत. आता आपण एक दुसरे दादा प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. दादा, काय सांगाल नगरपालिका निवडणूक? शमशेर दादा आपलं भरघोस मतानेच निवडून येणार. हा, येणार. आणि नगरसेवक देवांना ही बी भरघोस मताने नर्मदा किसन पवार ते पण निवडून. तुमचा हा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये काय उणीवा हा आहे? रस्ता मागे जो मी रस्ता बघताना हा रस्ता नव्हता. हा रस्ता रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ह्याच्या योगदानाखाली झालेले, शमशेरदादांच्या योगदानाखाली झालेले. अजून काय हवं असं वाटतं तुम्हाला? अजून काय पाहिजे? अजून काय जे जनतेला जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते सगळ्या पुरवण्यात येणार आहेत. आता जे आपलं म्हणजे दोन्ही नगरसेवक आपले निवडून येतात त्याच्यानंतर तुम्ही कामच बघा. ते 5 वर्षानंतर सोमवार पेठेचे हालावं तुम्हीच बघा. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा हा. आहे. शमशेर दादा तुम्ही म्हणताय भरघोसमध्ये हो, हो, मला एवढी विजयाची खात्री काय? खात्री म्हणजे आम्ही म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ते प्रवेश केला होता, म्हणजे सर्व सोमवार पेठेच्या जनतेनेच. आणि त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास आहे. त्यांनी कुणाच्या वाळ्या पाचोळ्यावरती पाय कधी ठेवला नाहीये. ते जनतेसाठी त्यांचा खिसा मोकळा करतात शमशेर दादा. दादा, काय वाटतं तुम्हाला? युनिव्हर्सिटी येणार
तिन्ही सीट आहे किती नंबर प्रभाग आहे हा? एक नंबर आहे. आणि काय नगराध्यक्षाकडनं काय पाहिजे तुम्हाला? काय जी आपल्याला जे लागणार आहे रोड म्हणा संडास म्हणा किंवा गटर म्हणा जे आहे रेग्युलर ते लागतेच म्हणा सामान्य माणसाला जे लागते तीच म्हणजे हे होऊन जाईल वाटतं. त्याच्या अगोदर काय विकास झाला इथे? झालंय तसं पण एवढा बे नाही आता सध्याला तर इथनं पुढे प्रगती होणार. तिथं चेंबर बिंबर व्यवस्थितच नाहीये. कसली जंपर? गटाच्या लाईन बी व्यवस्थित नाहीये. ते झाले पाहिजे. हा ते झाले पाहिजे. आमच्या घराच्या इथं बघा तुम्ही समोर चला आमच्या घराच्या समोर बघा की तिथं तर रस्ता बिलकुल नाहीये. 25-35 वर्ष झालं की आम्ही त्यांना बोलून थकलोय तरी आमच्या घराच्या समोरचा रस्ताचा कसलाच विकास नाहीये. दादा तुला काय वाटतं? काय नगरपालिका निवडणूक आहे हा? लागली मग काय वाटतं? देवान आहे ना. आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष शमशेर दादा. काय दादा काय होतं? काय नाही आमचं देवांना निवडून येणार शमशेर दादा आणि आमचा आजी येणार आहे. तुमची आजी कोण आजी आहे तुमची? नर्मदा किसन पवार बर आजी आहे हा ती निवडून येणार. कारण आमच्या घरापासून रस्ता 10 वेळा मोजून नेलेत. पहिले जी उमेदवार आहेत ते कधी रस्त्याचं काम झालं नाही. नुसतं मोजून जाते आता ही मंजूर करून दिल्या देवानाने. आता ही इलेक्शन झाल्यावर ह्या रस्ते गटर झालं. दुसरं काय पाहिजे तुम्हाला अजून वार्डामध्ये? महिलांसाठी काय सुविधा आहेत का? लहान मुलांसाठी काय आवश्यक आहे ते सांगा की. रस्ते गटर झालं म्हणजे झालं का? आणि अजून काय पाहिजे सांगा. संडासाचं पाहिजे माणसाला. लहान मुलांना आणि हॉस्पिटल झाले आता रणजित दादाने हॉस्पिटल केले तिथे. कसलं हॉस्पिटल केलं? ते सरकारी हॉस्पिटल. तिथे आमची जी हॉस्पिटलचं सुविधा नव्हतं ती बी झालेलं आहे. आणि मंदिराचं जे काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट इथे गार्डन वगैरे दादाने हे करून दिले. ओपन जिमचे वगैरे सगळे काम आम्ही दादांकडून मंजूर करून 80 लाखाचे काम मंजूर करून आणलेले आहेत. विकास होणार न राजकारणमध्ये नसताना त्यावेळेस आमचे मामा देवदास पवार यांनी 80 लाखाचा रस्ता आणि दुसरे बाग काय काम मंजूर करून आणलेले आहे. राजकीय नव्हतं काय नव्हते तरी बी आम्ही एकट्याला घेतलं. दादा काय देवांना शिक्षण आहे. पण आता ही नगरपालिका चालू आहे. तुम्ही काय सुशिक्षित आहात दिसताय. काय करता आपण? मजुरीच करतो आपण. मजुरी करता. रोजगार नाही इकडे. काम कुणाला कुठल्या मुलाला काम नाही. असे किती आपल्या प्रभागात लोक आहेत? भरपूर लोक शिकवणार काही व्यवसाय नाही. सर्व काय तुम्हाला काय वाटतं वार्डात काय करावं काय व्हावं? बदल झाला तरी काम भेटतील रोजगार भेटतील. रोजगार पाहिजे. आणि महिलांची काय परिस्थिती येते? महिलांचं काय ते सर्व महिलांना सर जे पाहिजे सर्व हवं ते सर्व. मग आता ह्या सोयी सुविधासाठी जर तुम्हाला हे होत असेल सोयी सुविधासाठी जर हे होत असेल सगळ्या पाहिजेत. आता इलेक्शन होत आहे बरोबर. तर या इलेक्शन मध्ये तुम्हाला नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहेत? नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत? दादा पण आपल्याला अपेक्षा आहे. दादाने आपलं सर्व कामं करणार आहेत. दादाने सांगितलं सर्व काम. कोणते दादा? शमशेर दादा. बर सर्व काम होतील त्याची आपल्याला खात्री आहे होईल. दादा काय नगरपालिका नगरपालिका हा शमशेर सिंग नाईक निंबाळकर नगर अध्यक्ष 100% आहे. आणि देवदास पवार हे आमचे मुख्य बंधू. हे झालं तुमचं होईल. पण आता तुम्हाला वाटत ते काय करतील? शमशेर दादा सोयी सुविधा करतील. शमशेर दादा हे 1001% त्यांचं काम हे याच्या अगोदर काय केलं त्यांनी? त्याच्या अगोदर 30-35 वर्ष काही काम झालेलं नाही. तिथे संडासांचं काही व्यवस्था नाही. महिला योजना नाही. महिलांना कुठलीच काय भेटलेलं नाही. योजना नाही भेटले काय नाही. त्यांचे म्हणजे आता इथून पुढे 101% महिला योजना त्यांना लागू होणार म्हणजे भेटणार त्यांना. आणि पूर्ण इथं कामं रस्त्याचे कामं झाले नाही. संडास काहीच नाही. हे काय झालं? हे काय मंदिराचं तुम्ही केले काय केलं? हे त्यांच्या वैयक्तिक मंदिर आहे. हे म्हणजे त्यांचे जे 30-35 वैयक्तिक खर्चातून केले. 30-35 वर्ष जे नगरसेवक होते हे त्यांचे वैयक्तिक मंदिर आहे. त्यामुळे त्यांनी हे असे केलेलं आहे. दुसऱ्यांचे मंदिर बघा दुसरं मंदिर बघा. हे सार्वजनिक मंदिर आहेत ना ती बघा आणि हा मंदिर बघा. मंडळी बघा हा प्रभाग क्रमांक 1 आहे. म्हणजे बारामती रस्त्याला असणार फलटण बारामती रस्त्यावर असणार आहे. थोडासा विकासाच्या दृष्टिकोनाने उपेक्षित असा भाग होता. पण आज काळाच्या ओघात एक तरुण पिढी उभी राहिली. त्यांना विकासाचं महत्त्व समजलं. सोयी सुविधा समजत जातात काय अत्यावश्यक आहे. त्याप्रमाणे हा युवक वर्ग आता असा दिसतोय कल की एकंदरीत हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते शमशेर नाईक निंबाळकर यांच्याबद्दल बोलत आहेत. अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. अजून काय हवंय दादा? काय म्हणताय काय नगरपालिका वार्ड क्रमांक 1 मधून देवा पवार इकडे आपण इथे बसू का? हा काय म्हणते नगरपालिका? वार्ड क्रमांक 1 मधून देवा पवार आणि नर्मदा ते तुमचे उमेदवार आहेत. हरकत नाही सर्वांना माहिती आहे 1 मधून आहेत.
शमशेरदादा नगराध्यक्षपदाला उभे आहेत, पण आता हा तुमचा जो प्रभाग आहे या प्रभागातून तुम्हाला आता इथे उमेदवार आहेत. एक नगराध्यक्षपदाचे किती उमेदवार आहेत आपले? 2 आहेत, अनिकेत राजे आणि शमशेरदादा, आणि तुमचे इथले प्रभागातले दोनच आहेत ना एका प्रभागात तुमच्या, असे 4 उमेदवार ह्याच्या नगरसेवकासाठी. मग आता तुम्हाला तुमच्या या प्रभागात काय वाटतं, काय हवंय आपणास? बदल पाहिजे. आता बदल पाहिजे. जे 35 वर्ष कामं झालं नाहीत, आता ही कामं 5 वर्षात होणार. 100% होणार. खात्री वाटते? 100% होणार. बरं, अजून कसं वेगळं काय पाहिजे वाटतं तुम्हाला? गोरगरिबांना कुठल्याही सहकार्य केलं नाही, कुठल्याही कुणालाही मदत केलं नाही, आणि रस्तं बिस्तं कुठलंही काम केलं नाही. कुठल्या गटराचं नाही, संडासाचं नाही, रस्त्याचं नाही, कुठलं घरात असलं म्हणावं, नळ म्हणावं, कुणाचं अडचण गोरगरिबांना तुमच्या अडचण असेल त्यांना मी मागितलं, त्यांना ते नुसतं लांबच जायचं, करतो म्हणायचं. 35 वर्षात अजून कुठलंही काम केलं नाही त्यांनी. आता ह्या 5 वर्षात आता बदल होणार, 100% ही आता बदलात 100% हे काम होणार. समोरकडचा विकास ही 100% होणार. आता ही बदल होणार 100% होणार, 100% होणार. आता काय सांगायचं आपल्याला, काय बोलणार का? या बोललाय तुम्ही. दादा आपण इकडे या. दादा काय सांगाय, काय घाबरताय काय बोलायला? नाही दहशत आहे का आपल्या इकडे? दहशत आहे? दहशतीच्या वातावरणात नाही. मग सांगा, काय सांगाल नगरपालिका? बोला, त्यांनाच घ्या. काय दहशतवादी आहे का तुम्ही? अजिबात नाही. बोला तुम्ही, बोला काय तुम्हाला बोलायचंय, बोला, सांगा, मत व्यक्त करा. ना देवा पाटील आमचं इथे येणार 100%. ठीक आहे, 100% येणार. पण आता तुमच्या प्रभागाची काय स्थिती आहे सध्या वार्डात? आता वार्डात आता काम आता चांगले केले, देवा पाटलांना मंजूर करून आणले. नगरसेवक होते का ते? नाही, नगरसेवक नसतानाच मंजूर करून आणले. पहिल्यांदाच उमेदवार आहे. बरं, आता काय तुमच्या प्रभागामध्ये सगळी कामं झालीत, अजून काय पाहिजे? अजून बरेच रोडाचं काम राहिले, सगळे काम राहिले. आता ते सगळे काम मंजूर करून आणले, आता चालू होणार काम. आपण एक सुशिक्षित आहात, सर्व फलटण पाहिलेले इथेच मध्ये झाले ना लालाचे का? मग आता तुम्ही सर्व शहर पाहिले मागेपासून, तुम्हाला काय वाटतं की फलटण शहर कसं असावं सांगा जनतेला, कॅमेऱ्यात बघून सांगा. सुंदर झालं पाहिजे, जनता सोमवारपेठ सुंदर झालं पाहिजे, एवढंच सांगतो. सुंदर झाली पाहिजे म्हणजे काय? चांगलं सगळं कामं झालं पाहिजे. होय का? मागे विकास झालाय ना? नाही, आता काही नाही. 35 वर्षी काही विकास नाही, कुठलं काही नाही. 35 वर्षात काय केलं नाही ते आमच्या राहिलेले जागांचे बी पैसे काढून घेतलेत. कसले? जागा आम्ही राहतोय ते पैसे घेतलेत. आमची जागा आहे, आमची जागा आहे. ही जागा कोणाची? हे आमची सरकारची असणार की नगरपालिकेचं असणार. ते जागा राहिलेले बी पैसे काढून घेतलेत. 35 वर्षात काही सुधारणा झालं नाही. आमची घरं बघा कसं झालेत, खड्डेन बिड्डेन सगळे पडलेत. माणसाला सांगतात भांगारला जावा, लेंड आहे याचा डोकरांचा, हे असले होय सोमकांत शिकवतात. ते रस्त्याचे कामं झाले नाहीत, काय झाले नाहीत. काय पाहिजे काय तुम्हाला? आम्हाला आता देवांना पाहिजे, नर्मदा ताई पाहिजे, शमशेरदादा पाहिजे. ते आता आले की काहीतरी सुधारणा होतील एक नंबर वाढण्यामध्ये. आता यावं, आमची इच्छा आहे ते यावं, निवडून आणावं, जनतेने त्यांनाही निवडून आणावं, एवढं आमचं सरकार आहे. काय पहिलवान बोला. तुमचे काका येणार ते, पण तुम्हाला काय पाहिजे नगरपालिकेचं सांगा की. काका येणार तुमचे निवडून? कोणते काका आहेत तुमचे? आणि देवा किसन. मोठ्यानं बोला, घाबरताय? नाही मोठ्यानं बोला की काय? किसन पवार दोन्ही आले पाहिजे. बरं, मग आता ह्या वार्डात तुम्ही म्हणताय ते दोन्ही आले पाहिजेत. काय असं वाटतं तुम्हाला दोन्ही आले पाहिजेत? आम्ही हक्कानं आम्ही काम करून घेऊ त्यांच्याकडून. तुमच्याकडून नक्की काय नगरसेवक झाले तुम्हाला ऐकतील असं वाटतं ना? नक्की तुमचं काम ऐकतील 100%. आणि 1001% आमची कामं हे आम्हाला करून भेटणार, म्हणजे भेटणार या दोन्ही. पण आता 2 नगरसेवक पदाचे उमेदवार उभे आहेत, एक आपले अनिकेत बाबा आणि दुसरे आपले शमशेरदादा. आम्ही शमशेरदादा. का? कारण हो, कारण का की त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेतो आणि आम्हाला आमची कामं सुद्धा मंजूर करून आतापर्यंत दिलेले. हो. अजून काय पाहिजे तुम्हाला वाटतं नगरपालिकेत? नाही, ही जी आतापर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या नाहीत ती समधी गोष्टी झाल्या पाहिजेत, कामं पूर्ण झाली पाहिजेत, एवढीच अपेक्षा आमची. काय सांगाल नगरपालिका काय झालं? इथं जे आहे, इथं जी चाललंय ते आमच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये की आमच्या मंदिरांना बी मंदिरांच्यावर नावं टाकून, आणि आम्ही जी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी सांगतात की बाबा आमच्या स्वाभिमानाने ही तुम्हाला ना सभामंडप बांधून दिलेलं आहे. ही सभामंडप तुम्ही तुमचं जास्त स्वाभिमान असेल तर तुम्ही ही सभामंडप पाडून तुम्ही आहे ना तुमच्या ह्यांनी
करून द्यावा. हां तुम्हाला जास्त असेल तर JCB आणा, पोकराईन आणा, तुम्ही पाडून तुमच्या ह्यांनी देवाला सकट सोडा नाहीत. हां देवावर बी आणीबाणी आणून सोडतात. हां इथं देवाचं इथं नाव टाकून आम्ही बांधलंय, आमच्या ह्यांनी बांधलंय, आमच्या फंडातनं बांधलंय, ही कुठलं न्याय? हां हे असं स्थानिक नगरसेवकांनी बोलून आमच्या सभा मंडपांवर आणीबाणी आणतात. त्या मंदिर ही आता ही चाललंय ना, हे दादांच्या माध्यमातून चाललेलं आहे का? तुम्हाला सांगायचं आम्हाला सांगायचं की तुम्ही देवधर्मांना बी सोडा ना. हां ही देवधर्म तरी कुठं तरी ठेवा. हां कुठं शब्द्यावा, कुठं काय बी करा. हे आता कुठं असतं? गोरगरीब काय करणार आहे? त्यांना आता भीती पोटानं सांगायला इकडे बघा आमची गोरगरिबांना बी सोडा 35 वर्ष झाली. 35 वर्ष झाली आमच्या सुधारणा झाली नाही तिथं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून जे पक्ष साधं त्या पक्षातून त्यांनी हा लाईट कामाचं बी बोलतात. त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांच्या विरोधात आम्ही थांबले की ते म्हटले की हे आमच्या ह्याच्यातून आम्ही तुम्हाला बांधून दिले. तर तुम्हाला एवढं वाटत असेल तर तुम्ही आमचे सभामंडप तुम्ही काढून टाका, JCB लावा, त्याच्यानं तुम्ही सभामंडप काढा, तुमच्या हिमती तुम्ही बांधा. मग तेव्हा आमचे रणजित दादा नाईक निंबाळकर त्यांनी आम्हाला त्यांच्या माध्यमातून काही पद नसताना 80 ते 90 लाख रुपये त्यांनी मंजूर करून दिले. तर हे 15 लाख रुपयाचे त्यांनी सभामंडप आमचे त्यांनी काही पद नसताना काही नसताना तरी त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. तर 15 लाख रुपयाचे ह्यांनी सभामंडप त्यांनी आम्हाला बांधून द्यायला लागले. परत बरेच कामं त्यांनी मंजूर केले. हे रस्ते आहेत ना कॉन्क्रीटमधून, सिमेंट कॉन्क्रीटमधून पण त्यांनी मंजूर केलेले आहेत. 10 लाखाचे 15 लाखाचे पण त्यांनी रस्ते मंजूर केले, संडास मंजूर केले. पण आता हे इलेक्शन झाल्यानंतर सगळं काम पूर्ण होतं. मग आता हे सगळं असं चालू आहे. तुम्हाला अजून या प्रभागामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक कसा असावा असं वाटतं? नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा पाहिजे? नगराध्यक्ष कसा पाहिजे की नगराध्यक्ष हा एकदम म्हणजे प्रेमळ माणूस आहे, की त्याला जनतेची जाण आहे, माणसांची जाण आहे, गरिबांची जाण आहे त्याला. आपले शमशेरसिंग नाईक निंबाळकरांनी. आणि हे 101% ते निवडून येणार आहे. तर नगरसेवक कसे पाहिजे? ते गोरगरिबांना जाणून घेणारा पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर करणारा पाहिजे. की बाबा हे तुमच्या घरात कोण काम नाहीत, त्यांना कामाला लावले पाहिजे, चांगले कामाला लावले पाहिजे, त्यांची सुधारणा केली पाहिजे, संडासाची व्यवस्था केली पाहिजे, महिला योजना दिली पाहिजे. जे गरिबांचे बाबा आपल्याला जे 5 वर्ष निवडून आणून देतात ते फक्त आपण जनते आणून देतात, तर जनतेसाठी आपण काम करायला पाहिजे. हे आपल्यासाठी आपल्या खिशात पैसे टाकण्यासाठी हे काम केलं नाही पाहिजे. हे जनता आपल्याला त्यांची पण अपेक्षा असते ना की आपले नगरसेवक आपले काहीतरी काम करून द्यावं, तर त्या प्रकाराने त्यांनी काम करून द्यायला पाहिजे. 30-35 वर्ष हा म्हणजे 2दा नगराध्यक्ष, 3दा नगरसेवक झाले, पण हे कुठलेच काम त्यांनी केलं नाही. घरकुल मंजूर करून दिले नाहीत, काय करून दिलं नाहीत, महिला योजना दिली नाहीत, कोणाला 1 रुपये 10 रुपयाचं काही म्हणजे काहीच दिलेलं नाही. असं तरी भीतीपोटी त्यांनी म्हणजे त्यांनाच म्हणजे निवडून आणत होते, पण त्यांच्या विरुद्ध कोण थांबत नव्हतं. आता देवांना ही त्यांच्या विरुद्ध थांबल्यामुळं हे पैसे वाटप हे सगळं बाहेर निघायला काही ना काय बदल घडायला लागले. पण इथनं आम्ही तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की आता एकदा आम्हाला जनतेने चान्स दिलं तर त्यांनी 30-35 वर्षात जे कामं केलेलं नाही ते तुम्हाला 5 वर्षात 100% 101% तुम्हाला काम करून भेटेल. काय म्हणतो? खात्री आहे तुम्हाला? हा खात्री काय सांगशील? काय तू काय सांगशील? हे ऐकलंस तू? हा तुला काय पाहिजे? तुला काय वाटतं? नाही आपण काकाने म्हणले ते खरे हो, जे त्यांना 35 वर्षात ते काम केलं नाही ते आम्ही आमचे चुलताना हे 5 वर्षात आम्ही ते करून दाखवणार आहे. आणि हे आम्ही 100% करू आणि 1001%. मंडळी, थोडा दुर्लक्षित भाग आहे, शैक्षणिक अभाव आहे, पण एकता या युगामध्ये चांगली दिसते. तडप आहे आतून. शैक्षणिक अभाव जरी असेल तरी आपल्या भागासाठी विकासासाठी जागृत असणारा हा युवक वर्ग आहे. त्यांनी सगळं निर्भीड आणि निपक्षपणे ते सांगतायत की या वार्डात या अगोदर काय घडलं, काय घडतंय आणि हे त्यांची व्यथा मांडतायत आणि त्यांना काय हवं आहे. तर आता ह्या लोकशाहीचा मार्ग कसा उभा राहतोय, नवीन पिढी उभी राहते. हे नवीन पिढी आपापलं मत व्यक्त करायला आता अगदी रस्त्यावर उतरते. काळ बदलतोय, काळानुसार स्थित्यंतर बदलत आहेत, विकासाची दिशा बदलते. आणि ह्या आता या आपल्याला आपण जे एक प्रभाग क्रमांक 1 फलटणमध्ये आपण आहोत तिथे शैक्षणिक अभाव असेल तरीसुद्धा आपलं मत व्यक्त करताना त्यांच्याकडे असणारा विकासाचा कार्यभाग ते काय सांगतायत हे आपल्या लक्षात आलं आहे. आपण पुढे पाहूया अजून काय म्हणताय इथले नागरिक. आपण आता नगरपालिकेची निवडणूक लागली पाहतोय, तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल मला सांगा.
मी एवढी इच्छिते की एवढे वर्ष मी जे आता नाही तर गेल्या 7-8 वर्षापूर्वीपासून मी मत करत आहे आपल्या फलटण नगर परिषदेमध्ये. तर माझी एवढी इच्छा आहे की यात भरपूर वेळा म्हणजे बदल काही झालेली नाही, भरपूर काही बदल झालेले नाही आहेत. तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीसाठी आणि आत्ताच्या ज्या पिढीसाठी आहे ना तर बदल घडवावी, काहीतरी नवीन घडावं अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आमच्या तर या पिढीत आत्तापर्यंत घरकुल कोणाला भेटलं नाही हे मला म्हणजे माझ्या माहिती करता मला एवढं माहिती की कोणाला घरकुल भेटले नाही किंवा कुठली आवास निवास योजना भेटली नाही आहेत किंवा कुठल्याच प्रकारचे काही सुद्धा योजना आजपर्यंत मिळाल्या नाहीत किंवा नळ सांगा किंवा कुठल्या गोष्टी सांगा जेणेकरून आम्हाला खूप संघर्ष करत आहे. त्यानंतर ना आम्हाला भेटलेल्या काही गोष्टी आहेत आणि अजूनपर्यंत असे काही घरं आहेत की जिथे लाईटी नाही आहेत, लाईटीची सुविधा नाही आहेत, त्यांना घरकुल नाही आहेत, घरासाठी राहण्यासाठी जागा नाही आहेत, खूप साऱ्या झोपडपट्ट्या आहेत. मला असं वाटतं की रस्ते सुद्धा नीट नाही. जर तुम्ही बघायला गेलात तर इथे येऊन एकदा परीक्षण करा की तुम्हाला कळेल की इथे रस्ते सुद्धा नीट नाहीत. तर माझी एवढीच इच्छा आहे की जे करून निवडून येणार आहे, आता जे नवीन नवीन उमेदवार उभे थांबलेले आहेत आपल्या या सहभागात, आपल्या या परिसरात, तर त्याच्यातलं कोणतरी चांगले उमेदवार निवडून यावे आणि नवीन काहीतरी घडावं आणि ना आपल्या रस्त्यांची कामं, घरकुल योजनांची कामं जेणेकरून आतापर्यंत या सोमवारपेठेत तर भेटलेलं नाही. प्रभाग क्रमांक 1 आहे, या प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी इथं गेल्या 13 वर्षापासून इथे राहते. मी राहणारी मुंबईची आहे, हे माझे सासर आहेत, माझं माहेर मुंबई आहे. तर मला एवढंच बोलायचं होतं की काहीतरी बदल घडलं पाहिजे. मुंबईसारखं व्हावं वाटत नाही? नक्की वाटतं. आता मुंबईसारखं होईल का? मुंबईसारखं शक्यतो जर नवीन काहीतरी बदल घडून आले तर 100% काय बदल हवाय आपल्यासाठी? बदल म्हणजे एवढंच हवं आहे की आपण आता जे नवीन उमेदवार थांबलेले आहेत आपल्या ज्या या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नवीन उमेदवार जे थांबलेले आहेत त्यापैकी कोणतरी एक यावं असं वाटतं. आता देवांना पाटील थांबलेले आहेत, नर्मदा ताई पाटील थांबलेले आहेत, आपले शमशेर दादा, रणजित दादा थांबलेले आहेत. तर गेल्या कित्येक वर्षापासून ते सुद्धा संघर्ष करत आहेत. रणजित दादा आपल्या पेटीसाठी सुद्धा संघर्ष करत आहेत. ते तुम्हाला असं वाटतं का की ते शमशेर दादा तुम्ही म्हटलं हे 2 नगरसेवक तर विकास करतील मला वाटतं की जर नवीन काहीतरी बदल घडवून तर करतील अशी मला बदल हवाय. मला बदल हवा. अजून काय सांगा महिलांसाठी काय? महिलांसाठी म्हणजे भरपूर महिला आहेत जे आमच्या पेठेमधले म्हणजे या प्रभाग क्रमांक ए मध्ये बोलू शकते. मी अख्या फलटणमधलं बोलू शकतच नाही. प्रभाग क्रमांक ए मधलं मी बोलू शकते की अ मधलं की इथे भरपूर महिला जे आहेत जे म्हणजे विधवा आहेत किंवा कोणाकोणाचे मिस्टर नाही आहेत किंवा काय आहेत त्यांच्यासाठी जी योजना आहे ती आमच्या पेठेला अजूनपर्यंत मिळाली नाही असं मला वाटतंय. भरपूर कमी लोकांना ही योजना प्राप्त झाली आहेत आणि भरपूर लोक आहेत की ज्यांना मुलं नाहीत पण ते एकटे राहतात, जे म्हातारे वगैरे आहेत त्यांना जे योजना मिळतात, 70 वर्षाच्या पुढे जे म्हातारे आहेत त्यांना सुद्धा जे योजना मिळतात, आजोबा आजी यांना जे योजना आहे ती योजना आतापर्यंत लागत नाही. मी स्वतः प्रयत्न केले माझ्या आजोबासाठी, पण ही काही घटना म्हणजे म्हणतात ना काही ना काही प्रोसेस करून म्हणणार की तुमचं हे नाहीये ते नाही, काही ना काही काढून ते परत रिजेक्ट करून पाठीच येतं. मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी हे खूप प्रयत्न केला. मी गेले 6 महिने मी फिरली त्यासाठी, भेटले नाही. हे होण्यासाठी हे तुमचे नगरसेवक तुम्ही त्यांना ते करतील असं वाटतं का तुम्हाला? आता जर बदल झाले निवडून आले आता जर निवडून आले तर 100% करतील असं मला वाटतं. धन्यवाद ताई. थँक्यू सो मच. फलटणची नगरपालिकेची निवडणूक लागली. तुम्ही किती नंबरमध्ये राहता इथे? काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, जाधव. मी आफ्टर मॅरेज 7 वर्ष झाली इथे राहतो. 7 वर्षात मला कोणताच बदल इथे. आपण कुठून आलो? मी इथलीच आहे, मूळ फलटणची, पण आफ्टर मॅरेज इथे मी 7 वर्ष इथे राहता. त्या 7 वर्षात मला कोणताच बदल दिसला नाहीये इथे. म्हणजे मुलं तर शिक्षित आहेत इथे, पण मुलांना स्क्रॅप शिवाय दुसरा पर्याय नाही आहे कामाचा. शिक्षणाचा काही उपयोगही होत नाही आहे त्यांचा. शिकतायत पण कुठं नोकऱ्या नाहीत, काही नाही आहे. यासाठी म्हणजे नोकरीसाठी काहीतरी मुलांच्या भागावर किंवा महिलांसाठी बाकी काही गोष्टी असतील त्यांच्या गरजेच्या त्या व्हाव्या असं वाटतं. आपण 7 वर्षापासून इथे आहात. मागील 7 वर्षात आपल्याला इथे काय बदल दिसला? काहीच नाही, काहीच नाही. आता काय बदल हवाय? आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पाणी टायमिंगवर येत नाही. आलं तरी पाणी अर्धा पाऊण तास थांबतं. पाण्याची टंचाई आहे, त्यासाठी तो बदल पाहिजे. आणि लेडीजसाठी काहीतरी म्हणजे काम वगैरे बघावं, काहीतरी सुविधा कराव्या ते पाहिजे. आणखी बरंच ताई बोलतोय ते बरोबर आहे का? बरोबर. परिस्थिती अशी आहे. अजून वेगळं काही सांगू शकत नाही? तुम्हाला काय पाहिजे? ती पण ताई बोलली आता महिलांसाठी काय पाहिजे? काय अपेक्षा वाटते? अपेक्षा तर काय घरात बसूनच आहे.
आणि काय व्यवस्थित महिलांच्या आरोग्यासाठी सुविधासाठी स्वच्छतासाठी काय परिस्थिती होती? आणि मुलांचीही म्हणजे पाहिजे सुविधा, लहान मुलांच्या असो महिलांच्या असो. महिलाही म्हणजे इथं स्क्रॅपचेच करतात, जेंट्स महिला कोणीही असो तेच कामं करतात. जरी शिकलेल्या महिला असतील तरी त्यांना म्हणजे माझ्या मते लागावं कुठेतरी मंडळी. असं आहे बघा, तरुण पिढी आहेत आणि सांगते आपापल्या व्यथा मांडतायत. कारण निवडणुका येतात जातात, लोकशाहीमध्ये होत राहतात, पण विकास तसाच थांबला जातो. तर आता हल्ली हे बाहेर पडत आलं आहे, काळानुसार विकास कसा बदलतो आणि काय अपेक्षा आहे हे पण समजत आलेलं आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.